रायगड जिल्ह्यात जाणार आहोत, तसंच धाराशिवला जाणार आहोत। रायगडमधून आपल्यासोबत प्रसाद पाटील जोडले गेलेले आहेत। प्रसाद, माझा आवाज पोहोचतोय? सर, आवाज पोहोचतोय सर। काय शेकापचं काय, शेवटी वेळा कोयता चालला का नाही? सर, मागच्या आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला पाहिलं तर शेका पक्ष हा रायगड जिल्ह्यातील नंबर 1 पक्ष होता। मात्र या वेळेला त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। त्यांचा एकही जिल्हा परिषद सदस्य जो आहे तो या ठिकाणी निवडून आलेला नाहीये सर। एकेकाळी शेका पक्षाचं वर्चस्व हे रायगड जिल्हा परिषदेवर असायचं, मात्र आता सर्व राजकीय समीकरणही बदललेले दिसत सर। बर, एकूण रायगड जिल्ह्याचं चित्र कसं राहिलं सर्व तालुक्यांचा विचार करता? सर, रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पनवेल पासून पोलादपूर पर्यंत असे 15 तालुके या ठिकाणी होते आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात 59 जागांवरती जिल्हा परिषदेसाठी ही निवडणूक झाली। त्यामध्ये शिंदेची शिवसेना ही 21 जागांसकट सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आली। मात्र शिवसेना आणि ज्या वेळेला भाजप आणि राष्ट्रवादी यांचे युती असल्याने राष्ट्रवादीला मिळालेल्या 16 जागा आणि भाजपला मिळालेल्या 14 जागा, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी या जागा पुरेशा आहेत आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित झाले सर। पण प्रसाद, राज्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, ठीक आहे, स्थानिक ठिकाणी वेगवेगळे लढले असतील, पण पुढच्या काही दिवसात असं समीकरण दिसतंय शिंदेची शिवसेना, तटकरे आणि भाजप हे असे सगळे एकत्र येतील? एकंदरीत आता मागच्या काही वर्षांपासूनचा पालकमंत्री पदाचा वाद असेल किंवा तटकरे आणि गोगोले यांच्यातील जो काही वाद आहे तो बघता हे आता तरी शक्य दिसत नाहीये मिलिंद सर। आणि एकंदरीत जी मॅजिक फिगर जी आहे ती आता भाजप आणि राष्ट्रवादी यांची झाल्यामुळे अशी समीकरण होणं तितकंसं शक्य वाटत नाहीये। ठीक आहे प्रसाद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।